नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्थूल अर्थशास्त्राची ओळख करून घेऊ. अर्थशास्त्रातील स्थूल आणि सूक्ष्म या दोनही संकल्पनांचा वापर सर्वप्रथम रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये केला. मात्र स्थूललक्षी अर्थशास्त्र ही संकल्पना विकासाचे श्रेय लॉर्ड केन्स यांना दिले जाते. माल्थस, विक्सेल, वॉलरा, आयर्विंग, फिशर इत्यादींनी स्थूल अर्थशास्त्रात मोलाची भर घातली. स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीत मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. हा शब्द मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ मोठा किंवा समूह असा आहे. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील मोठ्या भागाची चर्चा करणारे अर्थशास्त्र ठरते. स्थूल अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट आर्थिक व्यक्तिगत घटकाची चर्चा न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेत जे अनेक घटक असतात त्यांची एकत्रित चर्चा केली जाते. उदाहरणार्थ, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण भांडवल, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण उत्पादन आणि एकूण उपभोग. जसे एखाद्या विशिष्ट महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या वेतनाची चर्चा न करता सर्व महाविद्यालयातील काम करणाऱ्या प्राध्यापकाच्या वेतनाची जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा ती समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्राचा भाग बनते. वैयक्तिक बचतीऐवजी अर्थव्यवस्थेतील एकूण बचतीचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. एका उद्योग संस्थेच्या उत्पादनाची चर्चा करण्याऐवजी जेव्हा अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पादनाची आपण चर्चा करतो तेव्हाही ती समग्रलक्षी अर्थव्यवस्थेत येते. थोडक्यात काय तर समग्रलक्षी अर्थव्यवस्थेत वैयक्तिक परिणामांच्या ऐवजी बेरजा किंवा त्यांची सरासरी विचारात घेतली जाते. समग्रलक्षी अर्थशास्त्राला स्थूल अर्थशास्त्र, स्थूल आर्थिक विश्लेषण, समष्टी अर्थशास्त्र या नावानेही ओळखले जाते. अनेक अर्थतज्ञांनी समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यातील काही निवडक व्याख्या आपल्याला सांगता येतील. प्राध्यापक के. बोल्डिंग यांच्यानुसार समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्राचा असा एक भाग आहे की जो अर्थव्यवस्थेतील विशिष्ट बाबींऐवजी सरकारी आणि मोठे समुच्चय याबाबतचा विचार करतो. प्राध्यापक के. बोल्डिंग यांच्यानुसार समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्राचा असा एक भाग की जो अर्थव्यवस्थेतील विशिष्ट बाबींऐवजी सरासरी आणि मोठे समुच्चय या बाबतीचा विचार करीत असते आणि त्याची उपयुक्तता होईल अशा पद्धतीने व्याख्या देण्याचे आणि ते कसे संबंधित असतात व कसे ठरतात याचे परीक्षण करीत असते. प्राध्यापक जे.एल. हॅन्सन यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. कार्ल शापिरो यांच्यानुसार स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. तर प्रोफेसर गार्डनर ॲक्ली यांच्या मते समग्रलक्षी अर्थशास्त्र हे मोठ्या प्रमाणावरील आर्थिक व्यवहारांचा विचार करीत असते. ते आर्थिक जीवनाच्या सर्वव्यापी आकारमानाशी संबंधित असते. रूपकाचा उपयोग करायचा झाल्यास असे म्हणता येईल की अर्थशास्त्र ज्या वृक्षाचे अरण्य झालेले असते त्याचा विचार न करता त्या अरण्याच्या स्वरूपाचा स्वतंत्ररित्या अभ्यास करीत असते. या व्याख्यांवरून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा संबंध अर्थव्यवस्थेतील एकूणाशी येतो. अर्थशास्त्राची ही शाखा अर्थव्यवस्थेतील उत्पादन, एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयात्मक बाबींचा अभ्यास करते. विशिष्ट बाबींऐवजी सरासरीचा किंवा समुच्चयाचा विचार करते असेही म्हणता येईल. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील आर्थिक व्यवहारांचा अभ्यास समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्रात होतो. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आता आपण पाहू. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती पाहू. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तसेच
उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढउतार यांची कारणे स्पष्ट करते. रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. व्यवसायातील बदलाचे सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांताचाच एक भाग आहे. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते याचाही विचार करते. त्यातील चढ उताराची कारणे याविषयीही विश्लेषण करते. त्यामुळे बाजारातील तेजी व मंदी, सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलाचे विश्लेषण करते. तेजी आणि मंदीने निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यासही महत्त्वपूर्ण ठरतो. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधित सिद्धांताचा समावेश होतो. त्यात अल्पविकास आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढवण्याची व्यूहरचना केली जाते. विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांतही स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीत येतो. स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडीत आहे. यावरून स्थूल अर्थशास्त्राची काही वैशिष्ट्ये किंवा लक्षणे स्पष्ट होतात. समग्र लक्ष्य किंवा स्थूल अर्थशास्त्रात समुच्चयात्मक बाबींचा विचार केला जातो. राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय बचत, गुंतवणूक, रोजगार पातळी, व्यापार, सार्वजनिक खर्च, देशाची एकूण लोकसंख्या इत्यादी समुच्चयात्मक घटकातील आंतरसंबंधाचा व त्याच्यातील परस्पर क्रियाप्रक्रियांचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळीला महत्त्वाचे स्थान असते. वस्तू व सेवांची एकूण मागणी, एकूण पुरवठा यांचा अभ्यास साकलिक अर्थशास्त्रात केला जातो. एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत कशी ठरते याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातोय, तर सरासरी किंमत पातळी व तिचे अर्थव्यवस्थेतील परिणाम याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करते. रोजगार पातळी देशातील एखाद्या श्रमिकाला मिळणारी रोजगारी अथवा त्याला मिळणाऱ्या वेतनदारांची निश्चिती, देशातील एखाद्या श्रमिकाला मिळणारी रोजगारी किंवा त्याला मिळणाऱ्या वेतनदराची निश्चिती याबाबतचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. मात्र अर्थव्यवस्थेतील एकूण बेरोजगारी, वेतनदरांबाबतचे सरकारी धोरण, बेरोजगारीसारखी समस्या कमी करण्यासाठी योजलेले उपाय यासारख्या राष्ट्रीय धोरणांची चर्चा स्थूल अर्थशास्त्रात केली जाते. सामान्य ज्ञान स्थूल अर्थशास्त्रावरून संपूर्ण अर्थव्यवस्थेची कल्पना येऊ शकते. देशातील एकूण उत्पादन, रोजगार पातळी, किंमत पातळी याबाबत माहिती मिळते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत अनुत्पादक आर्थिक अस्थिरता, वर्गसंघर्ष का निर्माण होतात, संपत्तीचे आणि उत्पादन साधनांच्या मालकीचे हक्काचे केंद्रीकरण कसे होते, याचे अर्थव्यवस्थेतील विविध घटकावर काय परिणाम होतात, भाववाढ, किंमत घट का घडून येते, व्यापार चक्राची कारणे व त्यांचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम यासारखे सामान्य ज्ञान साकलिक अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून होते. समग्र लक्ष्य किंवा स्थूल विवेचनावरून एकूण अर्थव्यवस्थेची कल्पना येत असल्यामुळे सरकारला विविध आर्थिक धोरण ठरविण्यासाठी मदत होते. उदाहरणार्थ लोकसंख्याविषयक धोरण, रोजगाराबाबतचे धोरण, गुंतवणुकीचे धोरण, करविषयक वित्तीय धोरण, चलनविषयक धोरण इत्यादीची आखणी करण्यास स्थूल आर्थिक विश्लेषण मदत करते. राष्ट्रीय आर्थिक समस्यांचे ज्ञान स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे होते. अर्थव्यवस्थेतील विविध समस्यांची व्यापकता लक्षात घेता उदाहरणार्थ दारिद्र्य, बेरोजगारी, चलनवाढ, चलन घट, लोकसंख्येचा विस्फोट, आर्थिक विषमता, सार्वजनिक कर्जातील वाढीची समस्या, व्यवहार तोलाच्या असंतुलनाची समस्या इत्यादीचे ज्ञान साकलिक म्हणजेच स्थूल आर्थिक विश्लेषणाच्या अभ्यासावरून होते. या विविध घटकातील अंतर्गत परस्पर संबंध लक्षात येत असल्याने आर्थिक समस्या राष्ट्रीय उत्पन्न, रोजगारी, वृद्धी दर याबाबतचे विवेचन यात मिळते. आर्थिक विकासाच्या समस्या सोडविण्यासाठीच्या उपाययोजना
सुचविण्याचे कार्य समग्र अर्थशास्त्र करते. उदाहरणार्थ पर्यावरणाची समस्या. स्थूल आर्थिक विश्लेषणावरून एकूण अर्थव्यवस्थेची कल्पना येत असल्यामुळे सरकारला विविध आर्थिक धोरण ठरवण्यासाठी मदत होते. उदाहरणार्थ लोकसंख्याविषयक धोरण, रोजगाराबाबतचे धोरण, गुंतवणुकीचे धोरण, करविषयक वित्तीय धोरण, चलनविषयक धोरण इत्यादीची आखणी करण्यास मार्गदर्शक होते. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे, जसे की भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती. यामुळे अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे इत्यादी साठी मदत होते. अंशलक्षी अर्थशास्त्र असंख्य गृहीते वापरून आर्थिक सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र समग्रलक्षी अर्थशास्त्रातील सिद्धांत विशेष गृहीतकाचा स्वीकार न करता मांडलेले असतात. समुच्चयात्मक आर्थिक घटकातील अंतिम संतुलन स्थिर अर्थशास्त्रात स्पष्ट केले जाते. उदाहरणार्थ संतुलन अवस्थेत राष्ट्रीय उत्पन्न बरोबर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च, यात संपूर्ण अर्थव्यवस्थेचे दिलेल्या निश्चित समयबिंदूत स्थिर चित्र प्रस्तुत केले जाते. तुलनात्मक स्थिर समष्टी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेत एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक इत्यादी समष्टी शास्त्रात मात्र वेळोवेळी होणाऱ्या बदलामुळे संतुलन स्थिती बदलते. यात भिन्न संतुलनाची तुलना केली जाते. उदाहरणार्थ चलन संख्या दुप्पट झाल्यास चलन मूल्य निमपट होते. अलीकडे रॉबर्टसन, हिग्स, सॅम्युएल्सन इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी पद्धतीचा वापर केला जातो, जसे की गुणक, प्रवेग इत्यादीचा अभ्यास केला जातो. देशातील उपभोक्ते, व्यवसाय संस्था, शासन संस्था आणि विदेशी ग्राहक यांच्याकडून वस्तू आणि सेवांसाठी असणारी मागणी म्हणजे एकूण मागणी होय. मागणीचा विचार स्थूल अर्थशास्त्रात केला जातो, पण ही मागणी वैयक्तिक नसून एकूण मागणी असते. सर्व कुटुंबाकडून आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी व आपले विशिष्ट राहणीमान टिकवण्यासाठी अन्नधान्य, कपडे, दूरदर्शन, शिक्षण, वैद्यकीय सुविधा आणि इतरही बऱ्याच गरजा भागवण्यासाठी मागणी केली जाते. म्हणून उपभोग्य वस्तूसाठी असणारी खाजगी मागणी हा एकूण मागणीचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तसेच खाजगी उद्योगाकडून इमारती, यंत्र, सामुग्री, कच्चा माल व अवजारे यासाठीची मागणी केली जाते. या मागणीचा सुद्धा एकूण मागणीत विचार केला जातो आणि महत्त्वाचे म्हणजे समाजाच्या गरजा भागविण्यासाठी सरकारला उपभोग्य वस्तू, भांडवली वस्तू व सेवा यांची मोठ्या प्रमाणावर मागणी करावी लागते. म्हणून सरकारच्या मागणीचा सुद्धा एकूण मागणीत समावेश होत असतो. तसेच आपल्या देशातील वस्तू व सेवांना परकीय देशाकडूनही जी मागणी केली जाते ती मागणी सुद्धा एकूण मागणीचाच एक भाग असते. अशा प्रकारे एकूण मागणीमध्ये कुटुंब, खाजगी उद्योजक, सरकार व विदेशी ग्राहक यांच्या मागणीचा विचार केला जातो. एकूण उत्पादनात वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा यांची प्रचंड संख्या समाविष्ट झालेली असते. या सर्व वस्तू आणि सेवांचे उत्पादनाच्या बाबतीत लक्षावधी वैयक्तिक निर्णय रोजच्या रोज घेतले जातात. यातील प्रत्येक निर्णय तपासून पाहणे शक्य नसते. समग्रलक्षी पातळीवरील पुरवठा हा देशभरात उपलब्ध असलेल्या वस्तू व सेवा यांचा पुरवठा असतो. एकूण उत्पादनात वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा यांची प्रचंड संख्या समाविष्ट झालेली असते. या सर्व वस्तू आणि सेवांचे उत्पादनाच्या बाबतीत लक्षावधी वैयक्तिक निर्णय रोजच्या रोज घेतले जातात. यातील प्रत्येक निर्णय तपासून पाहणे शक्य नसते. म्हणून बेरजांच्या स्वरूपातील समुच्चयात्मकता विचारात घेऊन सरलीकरण केले जाते. देशातील नैसर्गिक साधनसामुग्री, श्रमशक्ती, भांडवलाची उपलब्धता आणि तंत्रज्ञानाची पातळी याच्या साहाय्याने जेवढ्या वस्तू व सेवा उत्पादित केल्या जातात व पुरवल्या जातात त्या वस्तू व सेवांचा समावेश एकूण पुरवठ्यामध्ये केला जातो. म्हणून एकूण पुरवठा हे स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले, उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. जसे की गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा परिणाम उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होतो. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तूच्या मागणीवर होणारा परिणाम या गृहीतकावर विसंबून शोधला जातो. परंतु मागणीचा बदलाचा पुरवठ्यावर होणारा परिणाम किंवा पुरवठ्यातील बदलाचा मागणीवर होणारा परिणाम स्थूल अर्थशास्त्र विचारात घेते. थोडक्यात मागणी पुरवठ्याच्या परस्पर अवलंबनाची दखल स्थूल अर्थशास्त्र घेते. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी देशातील उत्पादनाची म्हणजेच वस्तू व सेवांची बेरीज केली जाते. तसेच उत्पादन घटकांच्या मोबदल्यांची बेरीज करूनही राष्ट्रीय उत्पन्न मोजता येते. या समुच्चयात्मक संकल्पना स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळेच स्पष्ट होतात. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व आपण जाणून घेऊ. स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास सहाय्य करते. उत्पन्नातील चढउतार, उत्पादन आणि रोजगारातील चढउतारांची कारणे तसेच त्याचे नियंत्रण आणि त्याची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण मदत करते. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणांची मांडणी करता येत नाही. स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता, लोकांचे राहणीमान यातील फरक इत्यादी समस्या समजण्यास मदत होते. ते आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मदत करते. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेचे मापन करण्यासाठी केला जातो. एका कालावधीत उत्पादित वस्तू व सेवांची तुलना दुसऱ्या कालावधीतील उत्पादित वस्तू व सेवांशी केली जाते. अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न, उत्पादन व रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलाशी संबंधित आहेत. स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते. विद्यार्थी मित्रांनो, या स्थूल अर्थशास्त्राची नोट्सची लिंक या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.